श्री स्वामी समर्थ अक्कलकोटास आल्यानंतर त्यांची अहर्निश सेवा करण्याचे सद्भाग्य जर कुणाला मिळाले असेल तर ते फक्त चोळप्पाला. स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोटास प्रथम आले तेव्हा ते चोळप्पाचे घरीच प्रथम आले व तेथेच ते प्रथम जेवले. अक्कलकोटमधील सुरुवातीच्या काळात स्वामीचे अधिकाधिक वास्तव्य चोळप्पाचे घरी झाले. तेथील वास्तव्यात चोळप्पा स्वामींचे अंतरंग शिष्य बनले. स्वामींच्या बाललीलांचा त्रास होत असूनही चोळप्पाने त्याकडे कौतुकानेच पाहिले. त्यासाठी त्यांनी कुटुंबाचा रोषही पत्करला. चोळप्पाचे आयुष्यात घडलेले काही प्रसंग खालीलप्रमाणे. एक दिवस स्वामींनी चोळप्पाची खूप कठीण परीक्षा घेतली. स्वामी घरातून निघून हासापूर गावाकडे निघाले. चोळप्पा नेहमीप्रमाणे सावलीसारखा त्यांच्या पाठीमागून जाऊ लागला. समर्थ एकदम रागावून चोळप्पास म्हणाले, आम्ही संन्यासी, तुम्ही आमच्या पाठीमागे येऊ नये. आपण आपला प्रपंच सांभाळावा. चोळप्पाचे डोळ्यातून अश्रुपात होऊ लागला व काकुळतीला येऊन हात जोडून स्वामींना म्हणाले, महाराज, मी घरदार सोडीन पण श्रीचरण सोडणार नाही. त्याची ही दृढ श्रद्धा पाहून स्वामींनी आपल्या पायातील खडावा चोळप्पाचे अंगावर फेकून त्यास त्यांची पूजा करण्यास सांगितली. चोळप्पाने अत्यंत आनंद झाला. त्यांनी त्या प्रसाद पादुकांची पूजा सुरू केली. अनेकांचे व्याधी निरसन, संकट निरसन या पादुकांच्या दर्शनाने झालेले आहे. आजही ह्या पादुका चोळप्पाच्या वंशजांच्या ताब्यात असून समाधी मठात दर्शनास उपलब्ध आहेत. 2 चोळप्पाचे धर्मपत्नीने पुरणासाठी डाळ रांजण तर साठवून ठेवली. समर्थांनी नकळत रोज थोडी डाळ गाईस खायला दिली. हे कृत्य समर्थांचेच म्हणून पत्नीने चोळप्पास तक्रार केली. चोळप्पांनी समर्थास विचारले, हमको क्या मालूम, तुम्हारी गऊ दाल खा गई, उनको पूछ जा. 3 एकदा चोळप्पाचे बायकोच्या हाताला विंचू चावल्याने ती ओरडू लागली. ते ऐकून समर्थांनी चटकन आपला जोडा तिच्याकडे फेकला व त्यात हात घालून ठेवण्यास सांगितले. तिने तसे करताच वेदना कमी होऊ लागल्या. तिला वाटले बरे होऊ लागले म्हणून हात जोड्यातून काढताच पुन्हा प्रचंड दुखू लागले. तेव्हा हात पुन्हा जोड्यात घालून ती झोपीच गेली. 4 अक्कलकोटचे महाराजे समर्थांचे भक्त झाले. राजवाड्यातून रोज समर्थांच्या साठी शिधा येऊ लागला. महिन्याचे 5 रुपये चोळप्पाला मंजूर झाले. त्यानंतर समर्थ क्वचितच चोळप्पाचे घरी जेवू लागले. 5 एकदा चोळप्पाचे बायकोचा प्रसूतीसमय नजीक आला होता. परंतु समर्थ खोलीचे दार कुणालाच लावू देईनात. त्यांनी मडक्याच्या उतरंडी उतरून घरभर पसारा करून ठेवला. येसूबाई प्रसूत होऊन कन्यारत्न झाले. जणू समर्थांनी आपल्या कृतीतून कन्यारत्न प्राप्त होणार हे सूचतच करायचे होते काय. वरील सर्व प्रसंगातून स्वामींचे चोळप्पावरील निस्सीम प्रेम व चोळप्पाची स्वामीचरणी असलेला दृढ विश्वासच प्रकट होतो. चोळप्पांनी समर्थांची अनन्यभावाने सेवा केली. समर्थांनी घेतलेल्या प्रत्येक परीक्षेत उत्तीर्ण झाले. परंतु द्रव्यलोभ व सुंदराबाईची कारस्थाने यामुळे त्याच्या समर्थ सेवेत दुर्दैवाने अंतर पडले. एरवी चोळप्पा इतका एकनिष्ठ भक्त दुसरा क्वचितच झाला असेल. पुढील भागात